आपल्याकडे काय झालं, इंग्रजांनी भारतावर राज्य करण्यासाठी एक छान क्लुप्ती निर्माण केली, ती म्हणजे रॉयल एशियाटिक सोसायटी. काय केलं त्यांनी, या रॉयल एशियाटिक सोसायटीच्या माध्यमातून आपल्या भारताची सगळे संस्कृतीचा अभ्यास केला, जो आपणही केलेला नव्हता. इथल्या संस्कृतीचा अभ्यास करून मगच आपण यांच्यावर राज्य करू शकतो, ही त्यांची शक्कल. म्हणून रॉयल एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली आणि त्या माध्यमातून हे सगळे रिसर्च सुरू झालेले आहे. हा अल्फ्रेड फ्रेडरिक वेबर हा डॉक्टर, जर्मन तत्वज्ञ भारतात आला आणि त्याच्या असं लक्षात आलं की इथे काव्य आहे. संपूर्ण भारतभर म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तो फिरला. त्यांनी ह्या गाथा गोळा केल्या. वेगवेगळ्या छाया ज्या लोकांनी तयार केल्या होत्या, संस्कृत पंडितांनी, गंगाधर भट्टची त्यात मूळ मानली जाते, खूप महत्वाची मानली जाते. पण त्याच्याशिवाय कुलनाथ आहे, पीतांबर आहे, भुवनपाल आहे, प्रेमराज आहे, अशा अनेकांनी टीका केल्या. सगळ्या त्यांनी गोळा केल्या जशा सापडतील तशा. आणि 1870 मध्ये जर्मनीला जाऊन पहिला मुद्रण संस्कार गाथा सप्तशती किंवा गाहा सप्तसर्वेर केला, तो जर्मनीमध्ये झाला. भाषा प्राकृत, महाराष्ट्री प्राकृत, आणि संस्कार झाला जर्मनीमध्ये लायपेक्समध्ये. 1870 मध्ये 370 गाहा त्याला सापडल्या, तेवढ्या त्यांनी प्रकाशित केल्या. त्याच्यानंतर 2 वर्षांनी आणखी त्याला सापडल्या, त्या पुन्हा प्रकाशित केल्या. असं 1874 पर्यंत 3 केले आणि संपूर्ण गाहा सप्तसई 1881 मध्ये लायपेक्सला त्यांनी पूर्ण मुद्रण केलं. म्हणजे महाराष्ट्रातली, महाराष्ट्री प्राकृत मधली गाहा सप्तसई जर्मनच्या माणसांनी जर्मनीमध्ये पहिल्यांदा मुद्रण संस्कार केला. आणि आपल्याकडे भारतामध्ये कधी झाला, 1911 मध्ये. मराठी माणसाला ही कधी कळाली, मराठी माणसाचा गाहा सप्तसईला स्पर्श कधी झाला, 1873 मध्ये. विश्वनाथ नारायण मंडलिक हे नाव तुम्ही ऐकलं असेल, मराठीचे फार मोठे साहित्यिक होते. त्यांना रावसाहेब ही पदवी मिळाली होती. रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांना वसईच्या एका ब्राह्मणाकडे काही कागद सापडले आणि त्या कागदांच्या आधारे त्यांनी शातवाहनाची सप्तशती या नावाचा एक निबंध रॉयल एशियाटिक सोसायटीकडे सुपूर्द केला. तो मराठीचा पहिला स्पर्श गाहा सप्तसईला झालेला.